हॅलो नमस्कार, मी स्वप्नाली तुमचे स्वागत करते माझ्या नवीन व्हिडिओमध्ये। तर आज आपण देवपूजेबद्दल थोडीशी माहिती बघणार आहे। मी मूर्त्या कशी स्वच्छ करते, देवपूजा कशी करते, पंचोपचार देवपूजा म्हणजे काय ते आपण सगळं ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहे। आपण आपल्या देवघरातील मूर्त्या, देवपूजेची भांडी नेहमी स्वच्छ ठेवायला हवीत। त्यामुळे पूजा करताना मन अगदी प्रसन्न राहतं। सगळ्यात पहिल्यांदा मी सगळ्या मूर्त्या, देवपूजेची भांडी अशी सगळी बाजूला काढून घेतलेली आहेत। आठवड्यातून एकदा किंवा दोनदा आपण सगळ्या मूर्त्या पितांबरीने स्वच्छ करायला पाहिजेत। पितांबरीने स्वच्छ करणं जमत नसेल तर मीठ पाण्यामध्ये मिक्स करून स्वच्छ केलं तरीही चालतं। कोण कोण ब्रशचा वापर करतं, पण मूर्त्यांना ब्रशनं कधीही घासू नये। आपल्या हातानेच मूर्त्या स्वच्छ करायच्या। पितांबरी थोडीशी घेऊन जर अशा पद्धतीने मूर्त्या स्वच्छ केल्या तरी अगदी नवीन असल्यासारख्या चमकतात। ब्रशने घासायची गरज वाटत नाही। कोण कोण काय करतं की एकाच पाटीत पाणी घेऊन सगळ्या मूर्त्या त्याच पाण्याने स्वच्छ करत असतात, पण तसं न करता दुसऱ्या भांड्यात पाणी घेऊन प्रत्येक मूर्तीला असं वेगवेगळं पाणी घालायचं असतं। दररोज जेव्हा आपण देवांना स्नान घालतो त्यावेळेला सुद्धा डाव्या हातात मूर्ती धरून उजव्या हाताने वरून पाणी ओतायचं असतं। एकाच पाटीत पाणी घेऊन सगळ्या मूर्त्या त्यातच बुडवून अशा पद्धतीने देवांना आंघोळ कधीच घालायची नाही। प्रत्येक मूर्ती वेगवेगळी स्वच्छ करून घ्यायची। अशा पद्धतीने नेहमीच जर मूर्त्या स्वच्छ ठेवल्या तर आपल्याला अगदी ब्रशनं घासायची गरज कधीच येणार नाही। आठवड्यातून एकदा किंवा दोनदा पितांबरीने अगदी हलक्या हाताने जरी फिरवलं तरीही मूर्त्या आपल्या अगदी स्वच्छ राहतात। देवशास्त्रात देवांचं आवाहन करणं, त्यांना बसण्यासाठी आसन देणं, चरण धुण्यासाठी पाणी देणं यासारखी क्रमवार 16 उपचार शिकून त्या माध्यमातून विधिवत भावपूर्ण नित्यपूजा केल्यास मनाची शांती लाभते। घरात पवित्र आणि प्रसन्न वातावरण राहतं। कुटुंबातील सदस्य सुखी राहतात आणि सर्व मनोकामना पूर्ण होतात असं म्हणतात। त्यासाठी रोज देवपूजा नित्यनेमाने केलीच पाहिजे। हिंदू धर्मानुसार सगुण उपास म्हणजेच देवपूजा। घरी येणाऱ्या अतिथींचं स्वागत जसं आपण आदरपूर्वक करतो तसंच देवांचं सुद्धा करावं, म्हणजे देवांची यथासांग पूजा करावी, तरच तो आपल्यावर प्रसन्न होऊन भरभरून आशीर्वाद देतो। त्यासाठी धर्मशास्त्रात देवाची क्रमवार 16 उपचार करण्यास सांगण्यात येतात। मात्र वेळाच्या अभावी अनेकांना शक्य होत नाही आणि घाईघाईने देवाची पूजा आटोपली जाते। त्यामुळे अनेक प्रयत्न करूनही पाहिजे तसे फळ मिळत नाही, घरात प्रसन्न वातावरण राहत नाही। षोडोपचार पूजा म्हणजे काय तर देवाला आवाहन करणं, देवाला आसन देणं, पाय पूजणं, अर्घ्य देणं, आचमन करणं, स्नान, वस्त्र, यज्ञोपवीत, गंध, पुष्प, धूप, दीप, नैवेद्य, प्रदक्षिणा, नमस्कार आणि मंत्रपुष्प या 16 कृती करणं अनिवार्य आहे। मात्र 16 उपचाराने पूजा करणे शक्य होत नाही। त्यासाठी 5 उपचाराने देवपूजा केली जाते। त्यालाच पंचोपचार पूजा असे म्हणतात। यासाठी कोणत्या कृती कराव्यात हे जाणून घेऊया। पंचोपचार पूजा म्हणजे 16 उपचारांपैकी 5 उपचाराने केली जाणारी देवपूजा। त्यात गंध लावणं, फूल वाहणं, धूप दाखवणं, दीप ओवाळणं, नैवेद्य दाखवणं या कृतींचा समावेश होतो। त्यात देवांना स्नान घालणं मुख्य भाग मानला जातो। देवाला आवाहन करून प्रथम देवघरातील सर्व मूर्तींना एक एक करून पाण्याने स्नान घालावं। या व्यतिरिक्त शक्य असल्यास पंचामृताने स्नान घालावं किंवा गंधोदक स्नान घालावं। स्नान झाल्यावर पंचोपचार पूजाला सुरुवात करावी। देवाला गंध लावणं, फूल अर्पित करणं, धूप दीप ओवाळणं, समोर पाण्याने चौकोन मंडप तयार करून नैवेद्य दाखवणं म्हणजेच पंचोपचार पूजा करणं असे म्हणतात। देवपूजा करत असताना मन अगदी प्रसन्न ठेवावं। बसण्यासाठी आसन घ्यावं। देवपूजा ही नेहमी बसूनच करावी। आसन न घेता जमिनीवरच बसून पूजा कधीच करू नये, कारण केलेल्या पूजेचं फळ हे जमिनीला प्राप्त होतं। त्यामुळे नेहमी आसनावर बसूनच पूजा करावी। बऱ्याच गोष्टी नियम पाळणे आपल्याला नेहमीच शक्य होत नाही, पण थोड्या ज्या गोष्टी असतात, ज्या मोजक्या गोष्टी असतात त्या तर आपण नेहमी आवर्जून पाळाव्यात। माझ्या देवघरामध्ये ही कामधेनूची मूर्ती आहे। ही अक्कलकोटमधून आणलेली आहे। नित्यपूजेमध्ये मी कामधेनू मूर्तीची पूजा सर्वात पहिल्यांदा करते। त्यानंतर कलशाचे पूजन करते। या कलशातील पाणी रोज बदलले तरी चालते किंवा मग तुम्हाला शक्य असेल तर गुरुवारी, मंगळवार किंवा शुक्रवारी यातील पाने आणि पाणी दोन्हीही बदलायचं असतं। पहिल्यांदा कलश स्थापना कशी करावी याचा व्हिडिओ मी माझ्या चॅनेलवरती अपलोड केलेला आहे।
आपल्या देवघरातील कलश हा देवांच्या उजव्या बाजूला म्हणजेच आपल्या डाव्या बाजूला ठेवला जातो. मंगल कलशाची स्थापना आपण कोणत्याही शुभ दिवशी करू शकतो. आपल्या शास्त्रानुसार मंगल कलशाला खूप अनन्यसाधारण असे महत्त्व आहे. त्यानंतर सगळ्या देवांच्या मूर्त्या एक एक करून अशा मी ठेवून घेते. 2 मूर्त्यांच्या मध्ये थोडंसं अंतर ठेवून या मूर्त्या ठेवायच्या असतात. आपल्या धर्मग्रंथामध्ये अन्नपूर्णा मातेला अन्न, सौभाग्य, संपत्तीची देवी मानली आहे. आपल्या घरावर अन्नपूर्णा मातेची कृपा आशीर्वाद राहावा यासाठी आपल्या देवघरामध्ये अन्नपूर्णा मातेची पूजा आपण नक्की करावी. अन्नपूर्णा मातेची विशेष पूजा कधी व कशी करावी, त्या तांदळाचे काय करावे, तांदूळ कधी बदलावे याची संपूर्ण माहिती मी अन्नपूर्णा मातेची विशेष पूजा केलेल्या व्हिडिओमध्ये सांगितलेली आहे. तो व्हिडिओसुद्धा तुम्ही जरूर बघा. आपल्या नित्यपूजेमध्ये देवपूजेबरोबरच उंबरठा पूजन आणि तुळशीचे पूजनसुद्धा केले जाते. उंबरठ्यातून लक्ष्मी माता प्रवेश करते. लक्ष्मी मातेला प्रसन्न करण्यासाठी आपण आपले प्रवेशद्वार नेहमी स्वच्छ ठेवावे. उंबरठ्याला हळदीचे लेपन करावे. दररोज आपल्याला हळदीचे लेपन करणे शक्य होत नाही, पण सणवार असल्यावर किंवा अमावस्या पौर्णिमेला किंवा आठवड्यातून एकदा गुरुवारी आपण हळदीचे लेपन नक्की करायचं. दररोज उंबरठा स्वच्छ करून त्याच्या दोन्ही बाजूस हळदी कुंकूने स्वस्तिक काढून थोडीशी रांगोळी काढली तरीही चालेल. तर आजची आपली देवपूजा ही पूर्ण झालेली आहे. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंटमध्ये मला सांगा. आणि व्हिडिओ आवडले असल्यास व्हिडिओला लाईक करा व चॅनेलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका.